आज अशी परिस्थिती आहे. मी आज तालुक्यातील विधानसभेत भरपूर गावांशी आज मी फिरलो. तर त्याच्यातून एक लक्षात आलं का मतदारांचं एक कल आहे का मतदानाला जायचंच नाही. कारण ह्या मतदारांचा राजकीय लोकांच्यावरती विश्वास राहिला नाही. कारण ते एक विचार करतात जायचं तर काय करायचं. बरं, जर मतदानाला आपण जर गेलो आणि ज्या उमेदवाराला आपण मतदान दिले तो 8 दिवसांनी कुठंतरी जाणार तर नाही ना. म्हणजे मतांचा घात होतोय हे त्याला दिसतंय. मग त्याच्यापेक्षा आपण मताला जाऊ नये असं तालुक्यातल्या मतदारसंघात असं एक मतदारांचं कल दिसतोय. पण मतदारांना एक विनंती का तुम्ही आता एक सक्षम उमेदवार आणि विश्वासातला उमेदवार म्हणून त्याच्याकडं मतदान केलं पाहिजे. जर तुम्ही मताला गेले नाही तर हे बोगस लोक निवडून येतील आणि ते आपल्यावर राज्य करतील. यासाठी बोगस निवडून लोक येणार नाही त्यासाठी तरी तुम्ही मताला जा, नाहीतर हे लोक आपला घात केल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे मी ह्या विधानसभेत माझं एक सामाजिक काम घेऊन उतरलेलं आहे. मी कोणत्याही लालचाला किंवा लोभाला बळी पडून मी या उमेदवारी करत नाही. अनेक लोकांचं एक मत आहे का याचं काहीतरी स्वार्थ आहे आणि स्वार्थासाठी मी उभा राहणारा माणूस नाही किंवा कुठं पळणारा माणूस नाही. मी एका जागेवरती ठाम आहे. मी पैशासाठी किंवा पैसे कमावण्यासाठी किंवा काहीतरी संपत्ती कमावण्यासाठी कोणाला वेड्यात काढण्यासाठी मी उभा नाही. माझं एक सरळ मत आहे का प्रामाणिक माणसाचं काम झालं पाहिजे. मी सुद्धा या मतदारसंघात एक अपक्ष उमेदवार म्हणून उभा आहे आणि तुम्ही मताला जाणं अत्यंत महत्त्वाचं आहे. जर तुम्ही मताला गेले नाही तर हे बोगस लोक बोगस मतदान करतात आपल्या नावावरती. त्याच्यामुळं तुम्ही प्रथम सकाळी उठल्यावरती पहिलं मताच्या ठिकाणी मतदान जाऊन करा. मी सुद्धा एक पारनेर विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवतो आहे. जर तुम्हाला मीही सुद्धा योग्य वाटत नसेल तर तुम्हाला नोटाई बटन एक ऑप्शन आहे खाली, ते बटन दाबा. जर तुम्ही मताला गेलेच नाही तर हे बोगस लोक आपलं मतदान बोगस घडून आणतात आणि मग त्याचा आपला डबल घात होतो.